तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुंबईला माईक घेण्यासाठी. बॅक झोनला जाणार आहोत. तिथं तुम्हाला क्वालिटी पण बघायला भेटेल आणि रेंज पण बघायला भेटेल कमी पासून जास्त पर्यंत. व्हॉल्यूम सिस्टमचं आहे बघा. तर ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे. जमिनीच्या खालना सगळीकडे पसरलेली आहे मुंबईमध्ये. आपला भारत किती प्रगतशील झाला आहे, टेक्नॉलॉजी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत मुंबईला माईक आणण्यासाठी. कारण जुनं होतं ते आता थोडे खराब झाले, त्याच्यामुळे आता आम्ही थोडं आता नवीन घेतो. कारण आता थोडे अपडेट पण झालेले आहेत. आता चांगले माईक आलेले आहेत, त्यांचा आवाज पण क्लिअर आहे. आता जुनं घेतलेले आहे ते कसं थोडा आवाज खरारत आहे. आता जाऊन बघूया आपण मुंबईमध्ये चांगला माईक भेटला तर आपण घेऊ. आपल्यासोबत संकेत म्हात्रे पण आहे, गाडी चालवते त्याच्यामुळे त्याला दाखवत नाही. तर मित्रांनो आता आपण कुणालचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आता बड्डे सेलिब्रेशन झाल्यावर तो आम्हाला नाश्ता करण्यासाठी नेणार आहे. उपारमध्ये फेमस पनवेलमध्ये आहे उपार, तर तिथे आम्ही मिसल पाव खाण्यासाठी जाणार आहोत. तर आपल्या संकेत म्हात्रेला काहीतरी बोलायचं आहे. तर कोणाचा बर्थडे झाला ॲक्च्युली 8 तारखेला. तिथे पण कामाला ठेवले, जसा टाईम भेटतो तसा मी सेलिब्रेशन करतो. जो माझा कॉलेजचा नाही पण कॉलेजचा मित्र, जो 12वीपर्यंत आधीपासून मित्रच आहे. तर असं आमचा इथं आम्ही याच लोकेशनला करतो, कारण की आपण आधीपासून इथे करतो. जेवढे पण आता डिप्लोमा चालू झाल्यापासून जेवढे पण सेलिब्रेशन झाले ऑलमोस्ट तिथेच केले. फक्त एकच आम्ही सेलिब्रेशन न्यू पनवेलला केलेलं आहे. बाकी काही इथं दिवशी कंजूस केक उठला ना का बाकी बस. तर चला आता मित्रांनो आता आपण केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे कुणाल भाई, हॅपी बर्थडे टू यू. चला आता डायरेक्ट उपार मध्ये पण आलेलो आहोत मिसल पाव खाण्यासाठी. कारण आपल्या कुणाल भाईचा बर्थडे आहे, तर आम्हाला त्यांनी पार्टी दिलेली आहे. धन्यवाद, हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो आता मस्त गरमागरम चहा मागवलेला आहे बर्थडे बॉयने, आणि संकेत भाई आपला चहाचा आनंद घेत आहे. तर चला आता आपण पण घेऊया चहाचा आनंद. आणि ब्रँड स्पेशल चहा आहे. साखर कमी, साखर थोडी कमी आहे, नाही सांगली कमी, म्हणजे जास्तच आहे. कमी सांगली. चहाचा कलर एक टॉपचा आहे, दाखवतो तुम्हाला. साखर कमी आहे थोडी. तर मित्रांनो आता आपला केक कापण पण झालेला आहे आणि मिसल पाव पण खाऊन झालेले आहे. तर आता आपण आलेलो आहोत स्टेशनवर. आता चला आता डायरेक्ट मुंबईला भेटूया. आता आपला संकेत म्हात्रे ड्रायव्हिंग करतोय. तिकीट पण ऑनलाईन काढलेला आहे संकेत म्हात्रेने. चला आता डायरेक्ट आपण आता पार्किंग मध्ये गाडी लावू, डायरेक्ट मुंबई. आता आपण पार्किंग मध्ये आलेलो आहोत. गाड्या बघा, रेअर की पार्किंग आहे बघा. आणि आमची गाडी पुढे गेलेली आहे. जागा भेटते का नाही सांगू शकत नाही, भेटली वाटतं जागा. आपण पावती घेतलेली आहे पार्किंगची. आणि आता आपण कुठे आलेलो आहोत? तेच कॅमेरा मार्केटला. जसं लास्टला मी माईक घेतलेले बॅक झोनला जाणार आहोत. तिथंच आम्हाला चांगले थोडं भेटेल आणि तिथं तुम्हाला क्वालिटी पण बघायला भेटेल आणि रेंज पण बघायला भेटेल कमी पासून जास्त पर्यंत. आता इथं जातो, माईक बघतो. आता याला पण मला 2-3 वर्ष आलं असेल या माईकला. माईकला उशीर झाला. हा, आता परत तिथं चाललो आहोत. आता बटनवाला मला माईक बघायचे बारीक वाला ना. हा. तिथे तुम्हाला या मार्केटमध्ये सर्वकडे माईक भेटेल. आता कारण की कॅमेरा मार्केट इथं माईक वगैरे एक्सेसरीज सर्व तुम्हाला भेटतील. आता आम्ही पण आता ज्या गेल्या वर्षी घेतलेला त्याच दुकानात चालू आहे, कारण तिथे क्वालिटी मस्त आहे. हा, मस्त ऑर्डर. तिथे तुम्हाला लई व्हरायटी बघायला भेटेल. ऑनलाईनला भेटता, पण ते कसं यूज करायला नाही भेटत नाही. कसं यांचा एक्सपिरियन्स येतात ना भाऊ, कसं आहे कस्टमर किती घेऊन जातात ते त्यांना पण फीडबॅक भेटतो ना, म्हणून बा. हा तो दुकान आहे, शॉप. याच्या हे बिल्डिंग बघा. आणि आता आपण वरती चाललेलो आहोत. शॉपमध्ये एंट्री मारलेली आहे.
गर्दी भरपूर आहे. गर्दी भरपूर आहे बघा, कारण हा फेमस दुकान आहे. आणि संकेत म्हात्रे विचार करते कुठला घ्यायचा आहे. हा? कुठला? हां, चांगला माईक दाखवा आपल्याला, ट्रेंडिंगला चांगला. वायरलेस गेले तो आता नवीन आले ना बघा, गोल गोल. हा, आणि आता आपण डिजिटेक मध्ये बघलेला आहे. 2 वर्षापूर्वी घेऊन गेलो. हा 3.5ला सांगतात ते. आता बघूया कितीला देतात. आता आपण त्याची क्वालिटी चेक करू. आणि हा एक माईक आहे, तर दोन्हींशी कुठला घ्यायचा आता बघूया आपण. तो देईन मी तुला. हां, तर आपण आता ह्यांना आपण डिजिटेकचा देऊया. डायरेक्ट कॅमेऱ्याला पण चालेल. ह्याची सिस्टम एक अशी आहे की मॅग्नेट पण आहे त्याच्यामध्ये. हां, डायरेक्ट समजा आता मला लावायचं दोन माईक वापरतोय, पण आवाज आपल्या ह्याच्यानीच आहे. असं आहे का? नंतरच्या क्वालिटी जी चांगली क्वालिटी आपल्या ह्या ह्याच्यामध्ये आहे. हां, तो आणि चेक करू आपण. ह्याच्यामध्ये आपण चेक करू. त्याच्यात सर्व एवढ्या वायरी वगैरे भेटतात. आता आपला जुने माईकाचा आवाज आहे. आता आपण हा माईक लावून चेक करू, ते तुम्हाला सांगते आवाज हे कुठला आपला चांगला आहे. कॅमेऱ्याची वायर आहे हां, आणि हा आपला रिसिव्हर आहे. आपल्याला मॅग्नेट नाही पाहिजे तर आपण क्लिप पण वापरू शकतो. हां. बरोबर. तर ते सगळं किटच दिलं ह्यांनी आपल्याला. आणि आपल्याला इकडे दोन्ही सी आणि आयफोनची पण केबल आहे इथे डायरेक्ट. हे बघ, हे आता जुन्या आयफोनसाठी हां. डायरेक्ट लावला आपण इथे OTG कनेक्शनला. हम्म. समजा आता हा आपला जुना आयफोन आहे, तर ह्याच्यासाठी हा सेट झाला. बरोबर. आणि जर सी टाईप आहे, भाऊकडे सी टाईप असेल तर सी टाईपच्याला पण लागेल. तर आता आपण एक चेक करून बघूया, म्हणजे माझ्या फोनला मग आपल्याला क्वालिटी समजेल आवाजाची. व्हॉल्यूम सिस्टमचं आहे बघा. हे बघा, व्हॉल्यूम वाढते साईडला बघा, व्हॉइसचा व्हॉल्यूम वाढला. आपण आता यांच्या फोनला आयफोनला चेक चेक करू. करूया. 2 लाईट म्हणजे नॉईज कॅन्सेशन, सिंगल म्हणजे आता नॉईज. आपण बिना व्हॉइस मध्ये बोलत आहोत. आता व्हॉइस मध्ये बघूया. हॅलो, कसा आहे आवाज? 2 लाईट आले, 2. नाही बरे. हा, आता बघा तुम्ही, आता तुम्हाला समजलंच असा आवाज आहे. आता बघूया चेक करून डबल लाईट कुठला ठेवली. चांगला आवाज आहे. तर मित्रांनो, आता आपण हा घेतलेला आहे आणि आता पेमेंट करूया. आपल्याला 300ला पडलेला आहे. आता आपण पेमेंट करूया. माईक घेऊन झालेला आहे आणि ऑनलाईन याची प्राइस आहे 4300 आणि आपल्याला इथे 3300ला पडलेला आहे. हा, ऍक्च्युली चेक केला पहिला. बघा, 100 एक पीस डिफेक्टिव्ह असतो. तो पहिला जो आम्ही टिपेक होतो तो थोडा चालू वर्किंग नव्हता करत. तर त्याही दुसरा लगेच दिला. आता हा प्रॉपर वर्किंग होतोय. याचा आवाज तुम्हाला बघितला असेल तुम्ही, आणि याच्या पुढे नंतरची व्हिडिओ असेल तेव्हा तुम्हाला याच माईक मध्ये ऐकायला भेटेल. हा. आता आपल्याला, आपण इथे दुकानामध्ये आलो बघून आपल्याला चेक करून भेटला. हा. तो आपण ऑनलाईन युज केला असता तर आपल्याला समाधान नसता न. परत चेंज करायला पण प्रॉब्लेम होते, कारण इलेक्ट्रिक आहे ना ह्यो, त्याच्यामुळे मग रिटर्नला पण प्रॉब्लेम होतो. आणि दुसरं म्हणजे दुसरीकडे एवढी चेकिंग नाही करून देतात. हे मस्त खूप सारे कंटेंट क्रिएटर यांच्याकडून घेतात. आम्ही पण पहिला आलतो तेव्हा व्हिडिओ बघून आलता. आणि तो मराठीच माणूस आहे, तो पोरगा म्हणजे आपला दिला तो. हा. बोलायला वेळेला एकदम सगळे मस्त आहे सगळे इथले. त्यामुळं एक असं काही फसवणूक तर झाली नसती. आता दुसरा कोण असा, अरे तुम्ही घेऊन जा, तुमच्यासाठी फोडला येते, तेवढं काहीच नाही. हा. पीस खराब निघला, 100 एक पीस तो खराब निघतो, त्याला आपण पण काही करू शकत नाही. मोबाईल तर सगळे इलेक्ट्रॉनिक असं आहे. असं आहे. आता आता कुठे जायचं आपल्या चहा प्यायला? चहा प्यायला रस्त्यामध्ये जिथे भेटेल तिथे. तर ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे, जमिनीच्या खालना सगळीकडे पसरलेली आहे मुंबईमध्ये. हे बघा, आम्ही ऍप दाखवूया. आपला भारत किती प्रगतशील झाला आहे याच्यावरून तुम्हाला समजेल. डायरेक्ट जमिनींची म्हणजे कोणाला समजायला पण नको. तुला माहित नव्हतं या? नाही. अरे मग हाच कुठे तू म्हणजे- वेगळे जसं राहतोस का काय? हा, हे बघा, हा मॅप. म्हणजे आपल्या घराच्या कलशी जातय तरी आपल्याला समज नाही काय टेक्नॉलॉजी असेल. एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, त्याचा सगळा खालते आहे, रोडच्या खालनं असं साईडनं पण टेक्नॉलॉजी आहे डायरेक्ट खालून. हा. आणि अंडरग्राऊंड सर्वीकडे जो मॅप आहे ना, तर त्या भागाने आपण एकदा प्रवास करू. मी एकदा तुम्हाला प्रवास दाखवून त्याचा. चला आपण पुढच्या चहा ब्लॉग पिऊया. मध्ये मी काय आपण म्हणताय, प्रवास करू. आवरा मुंबईला आणला
काही खावाला पण घालत नाही चावा मागवतोय हा परत कोण कसा पाठी घ्यायचे हा तुम्ही सांगा काहीतरी कमेंट करा. कसं आहे माहितीये का, आता नाश्ता करायला गेलो का ह्यो पहिला बिल येऊ भरतोय, याच्या अंगावर पडते सगळा. माझ्याकडे पैसेच नाही मला ATM कार्ड घरात आलाय हे चहा काय भेटल. चार्ज फक्त चार्ज भेटत नाही. तर मित्रांनो या चहा प्यायला मुंबईचा चहा. चहा मध्ये मागवलाय चहा मध्ये 10 रुपयां चहाचा आवर लावून नाईट करून आलोय झोप नाही. हा. जरा सकाळी टाइम नशीब त्या बर्थडे बहिणी मिसल पावतरी घातली आम्हाला मिसल पावतरी घातली त्यांनी आपल्याला टाइमच कुठे भेटला नाश्ता करायला. आता तो नाश्ता आपल्याला करायला थंडा कारणात आपण भेटल हा? टाइम काराचं भेटल पण काय धानरवते निस्सा या मुंबईचा चहा प्यायला. इकडे बघा माझं बॅकग्राऊंड. मुंबईचा चहा प्यायला मज्जाच वेगळी असतं. तर चला मित्रांनो आता आपला मुंबईचा प्रवास संपलेला आहे आणि आम्हाला गाडी भेटत नाही कारण लई गाड्या आहे तिकडे ते बघा. आणि संकेत म्हात्रे हँग झालाय, त्याला तर गाडी काय लावली त्याच समज नाही. टॉर्च लावून उमगा लागता आणि इकडे भट्ट नाही गाड्या टॉर्च लावून बघायची पाली आली. संकेत म्हात्रेला काही गाडी गावून आहे आणि फायनली आता आपली गाडी गावलेली आहे आणि आता मुंबईचा प्रवास संपलेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.